नमस्कार भावांनो, निसर्ग गोट फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत. शेळ्यांच्या पिल्ल्यांची काळजी कशी घ्यायची आहे उष्णताच्या या टायमामध्ये, कारण पुऱ्या विदर्भ आणि पुऱ्या महाराष्ट्राचं तापमान खूप वाढलेलं आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तत्पूर्वी तुम्ही स्किप करायचं नाही आपल्या व्हिडिओला. जर आवडला तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिली जी गोष्ट आहे, काळजी घ्यायची आहे तुम्हाला करड्यांची. करड्यांना नेहमी सावलीत ठेवायचं आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट आहे, त्यांना स्वच्छ आणि थंड पाणी द्यायचं आहे दिवसभर आणि बदलवायचं पाणी. कारण की एकदाच दिलं पाणी, तसे पाणी गरम हवामुळे पाणी गरम येऊ शकते आणि त्यांना उष्माघात होऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला जे चाऱ्यासाठी न्यायचं आहे, जे मुक्त शेळी पालनासाठी 11 वाजेपर्यंत चारून आणायचं आहे वापस आणि संध्याकाळला 4च्या नंतर न्यायचं आहे चाऱ्यासाठी. दुपारला चाऱ्यासाठी न्यायचं नाही आहे. आणि चौथी गोष्ट आहे, तुम्ही जमिनीवर पाणी शिपळून किंवा गोलपाट ओला करून ते एरिया किंवा शेड आहे ते थंड ठेवू शकता. त्यांच्यामुळे त्यांना सुरक्षा मिळू शकते. आणि पाचवी गोष्ट आहे, करडे जर सुस्त राहत असतील तुमचे किंवा धापा टाकत असतील आणि खाणे जर कमी करत असतील तर हे उष्णतेचे लक्षण असू शकतात. अशावेळी तुम्ही त्यांना त्वरित सावलीत घेऊन जायचं आहे आणि त्यांना पाणी द्यायचं आहे. तर